रुळलेले क्षण ही कथा आज आपण बघूयात. सूर्य मावळतीला झुकला होता आणि नारंगी रंगाची उष्णता सर्वत्र पसरली होती. गच्चीवर ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून मीरा चहाचा कप हातात घेऊन क्षितिजाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर दिवसभर केलेल्या कामाचा थकवा स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात मागून शांतपणे पाऊल टाकत आनंद तिथे आला. त्याने मीराच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत मीराला विचारलं. मीराने स्मितहास्य केले. काय करतेस? आनंदने विचारले. काही नाही, नुसतं बसले होते. दिवसभर खूप काम होतं, मीरा बोलली. हो का? मला वाटलं माझ्या कविपत्नीला सूर्यास्ताच्या रंगात कविता सुचत असेल, आनंदने मिश्किलपणे म्हटले. मीरा हसली. आनंद आणि मीराचं हे असंच होतं, एकमेकांना टोमणे मारणं, चेष्टा करणं आणि त्यातून प्रेम जपणं. त्यांची कहाणी काही वेगळी नव्हती. ठरवून केलेलं लग्न, पण हळूहळू दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. आज त्यांच्या लग्नाला 20 वर्ष झाली होती. 2 मुले मोठी झाली होती. संसार सुरळीत चालला होता. पण मीराच्या मनात एक हुरहुर लागली होती. रुळलेल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं तिला सारखं वाटत होतं. आज लवकर आलास? मीराने आनंदला विचारलं. हो, आज ॲनिव्हर्सरी आहे आपली. विसरलीस की काय? आनंदने डोळे मिचकावले. मीराला आठवले. खरं तर दिवसभर कामाच्या गडबडीत तिला ते पूर्णपणे विसरूनच गेलं होतं. तिला थोडं अपराधी वाटलं. अरे हो, मला माफ कर. कामात इतकी बिझी होती की लक्षातच नाही राहिलं, मीरा म्हणाली. अगं त्यात काय आहे, मला सवय आहे, आनंद हसून म्हणाला. चल तयार हो, आपण बाहेर जेवायला जाऊया. मीरा तयार झाली. ती आरशासमोर उभी राहिली तेव्हा तिला स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या. 20 वर्षापूर्वीची ती उत्साही तरुण मीरा आता राहिली नव्हती. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आनंदने मीरासाठी तिची आवडती डिश ऑर्डर केली. दोघांनी गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुले लहान असतानाचे किस्से, केलेले प्रवास. बोलता बोलता मीरा भूतकाळात रमून गेली. जेवण झाल्यावर आनंदने मीराला एक छोटासा बॉक्स दिला. मीराने तो उघडून पाहिला तर त्यात एक सुंदर साडी होती. ही काय? मीराने आश्चर्यचकित होऊन विचारले. तुझ्यासाठी भेट. मला माहीत आहे तुला साड्या किती आवडतात, आनंद म्हणाला. मीराची नजर साडीवर स्थिरावली. ती खूप सुंदर होती, पण तिला आनंदच्या डोळ्यात प्रेम दिसत नव्हतं, कर्तव्य दिसत होतं. घरी परत राहावर मीरा विचारमग्न झाली. आनंदने तिला साडी दिली, बाहेर जेवायला नेलं, पण त्यांच्या नात्यात ती पूर्वीची ओढ, ती तीव्रता नव्हती. दुसऱ्या दिवशी मीराने आनंदशी याबद्दल बोलायचं ठरवलं. सकाळी चहा पिताना तिने विषय काढला. आनंद, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मीरा म्हणाली. बोल ना. आनंदने वर्तमानपत्रातून डोळे वर काढले. मला असं वाटतं की आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे. आपण फक्त कर्तव्य म्हणून सोबत आहोत की काय, असं मला वाटायला लागलं आहे, मीरा बोलली. आनंदने वर्तमानपत्र खाली ठेवलं आणि तो गंभीर झाला. मीरा, तुला काय म्हणायचं आहे हे मला नीट सांग. माझं म्हणणं हेच आहे की आपल्या नात्यात प्रेम, ओढ, एक्साइटमेंट काहीच नाही राहिलं. सगळं रुळलेलं, ठरलेलं आहे, मीरा म्हणाली. आनंद काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला. मीरा, मला मान्य आहे की आपल्या नात्यात पूर्वीसारखी तीव्रता नाही राहिली, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही. 20 वर्षाच्या संसारानंतर नात्यात बदल होतो. प्रेम कमी होत नाही, पण त्याची पद्धत बदलते. मला हे मान्य नाही आहेत. मला ते पूर्वीसारखं प्रेम परत हवं आहे, मीरा म्हणाली. मी प्रयत्न करेन, आनंद म्हणाला. त्या दिवसापासून आनंदने मीराला वेळ द्यायला सुरुवात केली. तिला फिरायला घेऊन जाऊ लागला. तिची आवडती गाणी ऐकू लागला. मीरालाही आनंदमध्ये बदल जाणवला. एक दिवस आनंदने मीराला त्यांच्या पहिल्या भेटीचे ठिकाणी नेले. तिथेच त्याने मीराला प्रपोज केले होते. त्या आठवणीने दोघांचे डोळे भरून आले. मीराला कळून चुकले की प्रेम कधीच संपत नाही, फक्त ते व्यक्त करण्याची पद्धत बदलते. रुळलेल्या क्षणांमध्येही नव्याने प्रेम शोधता येतं, फक्त त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि त्या दिवसापासून मीरा आणि आनंदने ठरवले की ते त्यांच्या नात्याला नव्याने सुरुवात करतील, त्याच उत्साहाने, त्याच प्रेमाने. मित्र, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.